तर जय श्रीराम मित्रांनो, आपण आलो विदर्भातल्या जंगी शंकरपट तेलगाव कामठी इथे आणि इथे आलेले आज तहसील गटात खुशखबर झालेले बैल मालक याची बैल मालकाची थोडक्यात मुलाखत घेऊन. भाऊ, आपलं नाव काय? माझं नाव रुपेश हरिहरजी भावनकर, मुक्काम नांदागोमुख, तहसील सावनेर, जिल्हा नागपूर. या ठिकाणी मला आज आमंत्रित केलं तर मी नांदागोमुखहून या ठिकाणी मोठ्या उत्कृष्टाने या ठिकाणी बैल हाकलायला इथे आलो. पण आज माझ्या बैलांनी मला इथं खूप अशी म्हणजे खुशखबर दिली तर माझं मन असं हे होऊन गेलं की विपुलित होऊन गेलं की मला असं खूप आनंद वाटला की माझ्या बैलांना आज या ठिकाणी खूप सारा असा नंबर दिला की मला अभिमान आहे या तेलगाव नगरीचा आणि या सगळ्या गावाचा. आणि माझा बैल अजून असाच परो असे मी सगळ्याला विनंती करतो आणि देवाचरणी प्रार्थना करतो. बैलाचं नाव काय दादा? माझ्या बैलाचं नाव बादल आहे. बादलची खरेदी कुठली आहे दादा? बादलीची खरेदी घोडेगावची आहे. घोडेगाव म्हणजे साधारण व्यापारापासून घेतला का मोठ्या गाडा मालकापासून? व्यापाऱ्यापासून घेतला. व्यापार कितीला घेतला होता? मी ह्या एका वर्षी अगोदर बैल 1 लाखाचा घेतला होता. 1 लाखाचा. हा. आजपर्यंतची याची जंगी पहिले नंबर किती? याची जंगी पहिला नंबर एक नांदागोमुखला पहिला नंबर होता आणि बाकी मग गावगटामध्ये नांदागोमुखला पहिला नंबर होता. त्याच्या बाद याच्या पहिला नंबर आता आज इथे तहसील गटामध्ये तेलगावला आला. आजपर्यंत हा बादल कुठल्या कुठल्या बैलाबरोबर पळालेला आहे? आजपर्यंत ह्या बादल तेलगावच्या बंशी सोबत आणि सावनेरचा सुलतान बैल आहे, सुलतान बैल सोबत आपल्या मानेगावचा सिकंदर बैल आहे, सिकंदर बैलासोबत अशा खूप साऱ्या बैलासोबत बैल पळाला. तर या बादल कधी 3 फेऱ्याच्या मैदानात पुणे साईड गेलाय का? नाही. म्हणजे आता तुम्हाला जसा मौका पडला तर न्याल का तिकडे? हो, नेऊ ना तिकडे मौका पडला तिकडे न्याल. तर याची खुराक काय काय आहे? याची खुराक याला सकाळी 3 लिटर दूध, संध्याकाळी 3 लिटर दूध आणि 2 टाइमला बाटा. बादलच्या व्यायाम दररोजचा व्यायाम काय काय आहे? बादलला रोज आम्ही 1 किलोमीटर 1.5 किलोमीटर रोज गाडी त्याला चक्कर मारतो रोज संध्याकाळच्या टायमाला. आणि त्याला रोज तलावामध्ये हप्त्यातून 2 वेळा पोहून देतो. ठीक.